नाही मी म्हटलं ना की या भाजपचं मला एक आव्हान सेकंड होतं, पण मला जे मताधिक्य मिळाले ते 14,000च्या घरात आहे आणि भाजपला मिळाले ते 4,000च्या घरात आहे. म्हणजे कोणाचं आव्हान काय होतं ते समोर तुमच्या सिद्ध झालेलं आहे. मिलिंद वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत. याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली ते आपण बघत आहात. वायकरांची मुलगी असेल, राहुल शेवाळेंची भाऊजाई असेल, सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल, यांची जी दानादान उडाली यातनं एक स्पष्ट होतंय की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे तो सामान्य शिवसैनिक, तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे. मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते 3 वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंचा बसेल.